नमस्कार मंडळी, मी सौ श्रेयसी कर्वे. गीता मनातली भाग 2. कालच्या भागामध्ये गीतेवर वेळोवेळी अनेक भाष्य निर्माण झालेली आपण बघितली आणि त्यातलं शंकराचार्यांचं भाष्य हे प्राचीन आहे हेही आपण बघितलं. गीतेची महती सांगताना शंकराचार्य म्हणतात की हवी कशाला शास्त्रे 100, एकच गीता गावी सुंदर. प्रभू पद्मनाभाच्या आली, मुख पद्मातून कुरु भूमीवर. शंकराचार्यांच्या नंतर गीतेवर एकामागून एक अशा टीका लिहिल्या जाऊ लागल्या. या आचार्यांच्या मागून रामानुज, मध्वाचार्य, वल्लभाचार्य आणि निंबार्क या चौघांनी गीतेच्या बाबतीतली आपली मतं ठामपणे मांडली. आपापल्या मताप्रमाणे गीतेचा अर्थ लावून भाष्यही लिहिले. शंकरानंद, श्रीधर असे लहान मोठे टीकाकारही होऊन गेले. भगवद्गीतेचे मराठी अवतारही बरेच आहेत. त्या सर्वात ज्ञानेश्वरी हा अत्यंत प्राचीन अवतार. ज्ञानेश्वरीची योजना स्वतंत्र ग्रंथाएवढी मानतात. ज्ञानदेवांना भाष्यकाराते वाट पुसतू भगवंताचा भावार्थ मराठीत त्यांनी आणला. इतकंच नव्हे तर मूळ भावार्थ रत्नाला सुंदर अलंकारांच्या कोंदणात जडवून त्यांनी अधिक ठसठशीत केलं. ज्ञानदेवांच्या नंतर वामन पंडित, दासोपंत, तुकाराम अशा अनेक कवींनी आपापल्या परीनं गीतेला मराठी साथ चढवलेला आपल्याला दिसतो. रामचरितमानस करता तुलसीदास, हरिवल्लभदास या दोघांनी हिंदी भाषेमध्ये छंदोबद्ध अशा गीताटीका लिहिल्या. भारतातील तर सर्व भाषांमध्ये गीतेची भाषांतर झाली. अनेक ग्रंथही त्यावर लिहिले गेले. इंग्रजी आणि इतर पाश्चात्य भाषांमध्येही गीतेची अनेक भाषांतर झाली. त्यातील काही पद्यबद्धही आहेत. पाश्चात्य विद्वानांचा संस्कृत भाषेशी संबंध जसा आला तसा गीतेशीही संपर्क आला. तेही गीतेचं अध्ययन करू लागले. पाश्चात्यांच्या संपर्कानंतर भारतात सुद्धा नवीन दृष्टिकोनातून गीतेचा अभ्यास होऊ लागला. तसे अनेक ग्रंथही निर्माण झाले. यामध्ये सर्वात प्रथम उल्लेख करावा असा महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे लोकमान्य टिळकांचा गीतारहस्य हा ग्रंथ. या ग्रंथात लोकमान्याने निष्काम कर्माच्या सिद्धांताला महत्त्व दिलं. महात्मा गांधींनी गीतेवर बरंच लिहिलं. त्यांनी त्यामधून अनासक्ती योगाचं प्रतिपादन केलं. योगी अरविंद, डॉक्टर राधाकृष्णन, आचार्य विनोबा भावे, पंडित सातवळेकर इत्यादी अनेक भारतीय तत्त्वज्ञांनी ग्रंथलेखन करून त्यातून गीतेच्या अर्थाचे नवे पैलू अभ्यासकांना दाखवून दिले. गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला म्हणतात की हे अर्जुना, आत्तापर्यंत मी जे ज्ञान तुला दिले त्यापेक्षा गुह्य, श्रेष्ठ असं ज्ञान मी तुला देतो. हे ज्ञान म्हणजे एक श्रेष्ठ विद्या आहे. ही राजविद्या म्हणजे भक्तिमार्ग होय. या मार्गाला श्रद्धेचा आधार आवश्यक आहे. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. जे अनन्य भक्त माझे चिंतन करून माझी उपासना करतात त्यांच्या योगक्षेमाची काळजी मी वाहतो. भक्तीने अर्पण केलेले पत्र, पुष्प, फल, उदक यापैकी काहीही मला पुरतं. तेवढ्यानेच मी संतुष्ट होतो. त्यामुळे हे अर्जुना, तू जे करतोस, जे हवन करतोस, तप करतोस, दान करतोस ते सर्व तू मला अर्पण कर. याचे स्पष्टीकरण करताना आचार्य विनोबा भावे म्हणतात की तुम्ही काय केलं यापेक्षा कसे अर्पण केलं याला महत्त्व आहे. मुद्दा भावनेचा आहे. जीवनात किती क्रिया केल्या त्याचं महत्त्व नाही, परंतु ईश्वरार्पण बुद्धीने करणं महत्त्वाचं आहे. तुमची साधी कर्म, साध्याच क्रिया असतील त्या परमेश्वराला अर्पण करा, म्हणजे जीवनामध्ये सामर्थ्य येईल. कर्म करायचे आणि त्याच्या फळाची अपेक्षा न करता ते ईश्वराला अर्पण करा असा हा राजयोग कर्मयोगाच्याही पुढे पाऊल टाकतो. कर्मयोग म्हणतो कर्म करा आणि फळ टाका, फळाची आशा धरू नका. इथे कर्मयोग संपला. तर राजयोग म्हणतो की कर्माची फळे टाकू नकोस,
सर्व कर्म देवाला व्हा. ती फुलं आहेत, ती त्या मूर्तीवर वाहा. एकीकडून कर्म आणि दुसरीकडून भक्ती असा मेळ करून जीवन सुंदर करीत चल. फळाचा त्याग करू नको. कर्मयोगामध्ये तोडलेलं फळ राजयोगामध्ये जोडलं जातं. पेरले आणि फेकून दिले यामध्ये फरक आहे. थोडे पेरलेलंही अनंत पटींनी भरभरून मिळतं, फेकलेलं वाया जातं. ईश्वराला जे कर्म अर्पण केलं ते पेरलेत गेलं असं समजा. त्यामुळे जीवनामध्ये अपार आनंद भरेल, अपार पवित्रता येईल. त्यामुळे भगवान आपल्या अनन्य भक्तीचा विषय अधिक स्पष्ट करताना म्हणतात की स्त्री असो, पुरुष असो, पुण्ययोनी असो वा पापयोनी असो, तो परमात्म्याची भक्ती करू शकतो. दुराचारी मनुष्य देखील पश्चात्ताप पाहून भक्तिमार्गाला लागला आणि सर्व भार माझ्यावर टाकून मला भजू लागला तर भक्तिमार्गाने पुढे येत येत कालांतराने तो परमेश्वरालाच जाऊन मिळतो. म्हणूनच प्रत्येकाने कर्म करावे शास्त्रविहित आपुले, परमगती मग लाभे मनुजा रहस्य हे कथिले. स्वकर्म कुसुमे पूजा वाहा ईश्वर हृदयी स्थित, अनन्य भावे शरणची जाता जीवन हो उन्नत. अशा या भगवंतास शतशत प्रणाम. म्हणून उठ सुजागृत होय भारता, गीता धर्म नित्य आचरिता. वचनी मननी ध्यानी गीता, प्रणाम शतशत श्री भगवंता. प्रणाम शतशत श्री भगवंता. जय श्रीराम.